यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रलंबित 50हून अधिक तक्रारींच्या तक्रारदार आणि निवेदनकर्त्यांशी साधला संवाद. प्रलंबित तक्रारींवर तातडीनं कारवाई करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. यवतमाळ पोलिसांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या ऑपरेशन प्रस्थानचं पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून कौतुक. मुली आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासोबत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेशन महत्त्वाचं. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. अतिवृष्टीमुळे घरं आणि गोठ्याचं नुकसान. तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे पूर्ण. सातारा परिसरातील लोणंद बाजार परिसरात पावसामुळे चिखल. थेट फटका बाजारातील व्यवहाराला. आठवडी बाजारामध्ये चिखल झाल्यामुळे विक्रेते आणि ग्राहक त्रस्त. यवतमाळमध्ये जलजीवन मिशन योजनेची प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. चांगलं काम करणाऱ्या कंत्राटदारांची देयकं आधी देण्याच्या सूचना. मुंबईत देशातील गृहखरेदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च व्यवहार. वरळी सी फेस परिसरातील 2 दुमजली फ्लॅटची विक्री तब्बल 639 कोटी रुपयांना. लवकरच मुंबई पोलिसांना डिजिटल ओळखपत्र मिळणार. अंदाजे 4 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता. गृह खात्याचा अंदाज. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं बेस्ट उपक्रमाकडून 30 बस मार्गांमध्ये बदल. 1 जूनपासून बदल होणार लागू. अकोल्यातील बोरगाव वैराळे ते हातरुण रस्त्याची दुरावस्था. मार्गावरून बससेवा बंद. बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल. रस्ता दुरुस्तीसाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑफ्रह संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन. अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन. गेल्या वर्षीच्या देशातील थेट परकीय गुंतवणुकीतील 40% गुंतवणूक. एकट्या महाराष्ट्रातून. राज्यातून 1.5 लाख कोटींची थेट परकीय गुंतवणूक. तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमधून 671 कोटींची गुंतवणूक. मीरा भाईंदरमध्ये सोनाराच्या दुकानातून सोनसाखळी चोरणाऱ्या 2 जणांना अटक. आरोपींना पोलिसांकडून अटक. अकोल्यातली मूर्तिजापूरमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 11 गोवंशांची पोलिसांकडून सुटका. एका आरोपीवर गुन्हा दाखल. बोलेरो वाहन जप्त. अकोल्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एजंट आणि कर्मचाऱ्यांमध्ये मारहाण. कामकाज करण्याच्या कारणावरून वादाचं रूपांतर. मारहाण. नांदेडच्या मुदखेड रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर ट्रॅक्टर उलटला. रुळावर रेल्वे न आल्याने अनर्थ टळला. रुळावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य घेऊन आलेला ट्रॅक्टर उलटला. अकोल्यातील अकोट शहरात अंजनगाव रोडवरून चालणाऱ्या व्यक्तीला मागून ट्रकची धडक. अपघातामध्ये व्यक्तीचा मृत्यू. अपघात करून ट्रक चालक फरार. अकोट पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्सची बंगळुरूची अंतिम फेरीमध्ये धडक. पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये पंजाब किंग्सवर 8 गडी राखून विजय. रविवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये दुसरा क्वालिफायर सामना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.